नाव तात्या शेठ अर्थात सुजितजी पाटील साहेबांचं त्यांचं देखील व्यासपीठावरती काही क्षणात वेलकम मयूर ग्रुपच्या वतीनं आपण करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. जवळ मॅचमध्ये भरपूर चांगला संघर्ष मैदानावरती रंगतोय. टेंबवली त्यांच्या विरुद्ध गोरसई या आवाज पुन्हा एकदा ऐकूयात. मॅचमध्ये पूर्णपणे जीव टाकलाय आमच्या दोन्ही समालोचक मित्रांनी राहुल भोईर सर आणि मच्छिंद्र पाटील सर. इट्स ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. ये देखिए फुल टॉस गेंद थी, फेयर डिलीवरी यहाँ पर सीधा 6 रन के लिए कहां से क्या मुकाबला आ चुका है. मुकाबला था 12-35, 11-35, 10-34, 9-28, 8-23, 7-22, 7-21, 7-20 और 7-19. अब मुकाबला आ चुका है 6 गेंदे 13 की आवश्यकता. अब आग लग रही मैदान के ऊपर. जबरदस्त मॅच पाहिला. मी जो उल्लेख केला मैदानाच्या मध्ये असं वाटत ना की गोरसई बी संघ घेतो बाजूला तिकडे बघतो आपण खेळाडू कक्ष आहे. मग लगेच त्यानं उत्तर दिला कॉमेंट्री बॉक्सला देखील, आम्ही गोरसई बी वालेच आहोत, आम्ही गोरसई करत आहोत, ज्यासाठी आमचं क्रिकेट जाणलं जातं. अखंड महाराष्ट्रावर या टीमची चर्चा असते. आणि मगाशी देखील सांगितलं की जेव्हा जेव्हा गोरसई, पुन्हा सांगतो मी, 6 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 13 धावेची गरज आहे. 6 चेंडू 13ची गरज आहे. आग लागली मैदानाच्या आतमध्ये. सर्वांचं लक्ष पुन्हा बघतो आपण एकाकडे हाणलेलं आहे. असं वाटलं की एकंदरीत हा सामना सहजरित्या टेंबवली जिंकेल. आता हार कसली मारतीये गोरसई, त्यांना देखील मैदानाच्या आतमध्ये दाखवायचे करून, जरी भावेश पवार नसला तर देखील आम्ही 100% चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. फेयर डिलीवरी कहा था हमने, फेयर डिलीवरी. काय चेंजेस आहेत? 13 पाहिजेत. 6 गेंदे 13 की आवश्यकता. यह छानबीन की जाएगी, तब्दील की जाती. फिलहाल हम चलेंगे स्टेज के ऊपर. हमारे यहाँ पर A1 जोड़ी दिखाई जा रही है. यह हमारे सुकेश जी डाकी और यहाँ हमारे नीलेश जी पाटिल. स्वागत है आपका इस प्रतियोगिता में. यस राहुल, विश्लेषण करना आपको. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं एक तर मिनिट राहुल, एक मिनिट. यस, ओके ओके गोराटकर. तर चला आपण पुन्हा मॅचला करूया सुरुवात. मॅच ऑन, कारण का करेक्शन आहे ते आपलं सांगणं गरजेचं आहे. आणि बघतो मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ऑनलाईन संख्या वाढत चाललेली आहे. मच्छिंद्र सर, काल जसं बाबूने सांगितले की फोनला हात लावायचं नाहीये, 50 पेक्षा जास्त फोन वाजून गेले. मग आता फोनला हात लावू शकत नाहीये, तसं अलाव देखील नाही. कोणाच्या शुभेच्छा. आणि बघतो मैदानाच्या आतमध्ये गोरसईकर एका बाजूने आहेत आणि दुसऱ्या बाजूने बघतो आपण सध्या तरी टेंबवलीवाले देखील हार कसली मानतायत. जबरदस्त मॅच. 6 चेंडू शिल्लक, विजयासाठी 13 धावेची गरज आहे. राहुल, क्रिकेट का दस्तूर है, एक और मुकाबले का टर्निंग पॉइंट बन सकता है. दस्तूर है क्रिकेट का. 22 रन मिले इस पिछले ओवर से और क्या आग लगी मैदान के ऊपर. जो मुकाबला धीमे हाथ पर चल रहा था और अब बड़ी हाथ पर चलता हुआ. 6 गेंदे और समीकरण था 13 की आवश्यकता. दिल को दहला रहा है मुकाबला. अब मजा आ रहा है मुकाबले में. वाह भाई वाह, क्या मुकाबला. बैटर पैड में गेंद थी, गेंद बिट्टू के पीछे, लेकिन यहां से क्या हुआ, एक ही पटरी पर 2 ट्रेन, यानी कि एक गेंद में 2 खिलाड़ी. यहां से विकेट का नुकसान और ये 7वां विकेट मैदान से बाहर. राहुल, जब भी मंच के ऊपर A1 जोड़े आती है तो चक्के चौके लगते हैं. मकर संक्रांत ट्रॉफी में जोड़े आई थी तब चौके छक्के लगे. टोंडरा के मैदान पर आए तब चौके छक्के लगे. नवंबे प्रीमियर लीग में आए तब चौके छक्के लगे और अब इस मैदान पर आए तब चौके छक्के लगे मंच के ऊपर. डेफिनेटली आपण बघूया एक्झॅक्ट चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. आणि इकडे बघतो आपण कॉटबॅन फलंदाज बाद झालेले आहेत, परंतु मैदानाच्या बाहेर बॅटर या मॅच मध्ये अजून आपल्याला रंगात पाहायला मिळते. 6 चेंडू 13ची गरज असताना पहिला बॉल वरती विकेट इथनं मिळवून दिलेली आहे मोनिशनं. आता शिल्लक बघतो आपण समीकरण 5 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावेची गरज आहे. तर क्रिकेटचा आपण बघतो सातत्याने प्रत्येकाचं लक्ष लागलं. प्रत्येकी चेंडूच्या नंतर आपल्याला वेगळी पाहायला मिळते. गणित आपल्याला वेगळं पाहायला मिळतं. कधी चेंडू जास्त इकडे नाहीयेत, कमी चेंडू आहेत, रन जास्त आहेत. आणि आता या मॅच मध्ये सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही टीमला 50-50 चांस है. 5 चेंडू शिल्लक आहेत, 13ची गरज आहे. थरार क्रिकेटचा झंझर कर रख दिया. इस मुकाबले में पहले तले जंदे जमीन खिसक गई और सर्दियों में आग लगाने वाला मुकाबला. बड़ा मजा आ रहा है. 5 गेंदे 13 की आवश्यकता. लाजवाब मुकाबला. ये देखिए ऑन साइड में खेलने के चार पीछे गए थे बल्लेबाज, लेकिन एक और विकेट का नुकसान हो सकता है और 8वां विकेट. और हैरी यहाँ पर बताते हुए ये क्या हो रहा है मैदान के अंदर. रन तो बरस रहे लेकिन विकेटों का नुकसान भी हो रहा है. एक तरफ रनों का सिलसिला, एक तरफ विकेटों का सिलसिला. आप 4 गेंदे राहुल, 13 की आवश्यकता.
यस निश्चित तौर पर देखिए कि एक्शन रिप्ले हम दिखाएंगे इस गेंद के बाद। ये देखिए एक्शन रिप्ले इसलिए दिखाया जा रहा है कि जो ग्रीन पैच है ना वहां पर गेंदों को पिच किया जा रहा है और वहां से गेंद अंदर आती है राहुल, और वहां से गेंद को खेलना काफी मुश्किल बन जाता है। इसे कहते हैं अनुभव, इसे कहते हैं तजुर्बा, इसे कहते हैं गेंद को पढ़ना, इसे कहते हैं विकेट को पढ़ना, और इसे कहते हैं तजुर्बे को इस्तेमाल करना। लाजवाब गेंदबाजी। 16,000 दर्शक इस मैच से जुड़ चुके हैं। सभी का स्वागत करेंगे टेनिस.in के जरिए, क्योंकि जिन्होंने भी इस प्रतियोगिता को ग्लैमर दिया है। कहां से कहां मुकाबला आ चुका है। विकेट गिरी 8, अब समीकरण बनेगा 4 गेंदे 13। अब विकेटों को भी बचाना, रनों को भी निकालना, यानी कि सांप भी मरे और लाठी भी सुरक्षित। मजा आ रहा खेल का। ये देखिए दबाव है मैदान के ऊपर, ख्वाब है मैदान के ऊपर, डर है मैदान के ऊपर, लेकिन हरी को कोई डर नहीं है। हरी एंजॉय करे मैदान के ऊपर, उनका कोई रोल नहीं यहाँ पर। कोई भी हारे कोई भी जीते, हमें मुकाबला अच्छा चाहिए। लाजवाब मुकाबला, और क्या माहौल बन चुका है। संगीन माहौल, रंगीन मुकाबला, मजा आ रहा है मैच का। और ये होगा मुकद्दर का चौका। ये मुकद्दर उनकी दासिया पर, और ये देखिए हरी का अंदाज। ये गेंद सीमा पर, 4 रन। हुआ भाई हुआ, लाजवाब। ये मुकद्दर का साथ। यस दिस है प्रेक्षकांचा पूर्ण पैसा वसूल झालेला आहे। 14 स्टार मध्ये बसायला जागा नाहीये, एवढे प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत। 3 चेंडू शिल्लक आहे, तुझ्यासाठी 9 धावेची गरज आहे। काय होईल या मॅच मध्ये? 3 चेंडू 9 धावा, 9 धावा 3 चेंडू। गोलसाई जिंकणार आहे की टेंबवली इथे मात्र विजयाचा झेंडा रोवणार आहे। जबरदस्त मॅच। प्रेक्षक बघा, प्रेक्षक आणि प्रेक्षक, फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक। 14 स्टार मध्ये बसायला जागा नाहीये, रेकॉर्ड ब्रेक गर्दी, आणि महाराष्ट्रातील एक नामांकित ही क्रिकेट टूर्नामेंट। 3 गेंदे 9 रन, और ये गेंद 6 रन। लाजवाब पारी, लाजवाब पारी। अनबिलीवर क्रिकेट मैदान के अंदर, और ये सीधा 6 रन। ये देखिए दर्शक मैदान के अंदर यहाँ पर जल्लोष करते हुए। ऐसा नहीं लग रहा कि इस मैदान के ऊपर हम कमेंट्री कर रहे हैं, ऐसा लग रहा है कि डी.वाय. पाटील स्टेडियम में कमेंट्री कर रहे हैं। क्या नजारा, मुकाबला खुला मैदान पर। जबरदस्त। आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा क्षण आपल्याला मच्छिंद्र पाटील आज अनुभवायला मिळतोय। मयूर दादांचं, प्रतीक दादांचं मनापासून आभार, कारण का आज आपण कॉमेंट्री करतोय। ऐतिहासिक आजचा क्षण आहे। प्रेक्षक बघा, तुम्ही बघता जिथे जागा भेटेल तिथे प्रेक्षक आहे। जरा जोरदार टाळ्या मित्रांनो। हा विजय आयोजकांचा आहे। प्रत्येक दादा, मयूर दादांनी घेतलेली मेहनत। 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, विजयासाठी 3 धावेची गरज आहे। जल्लोष होणं गरजेचं, आवाज येणं गरजेचं आहे। बोला जय श्रीराम, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। थैंक यू सो मच। क्या माहौल बना दिया पर राहुल, क्या माहौल बना दिया। मैंने पहले ही कहा था टॉस उड़ाने से पहले कि आपने यदि ब्रेकफास्ट नहीं किया तो करके लो, क्योंकि अगला एक सफर आपको हिलने को नहीं मिलेगा, और उसी अंदाज में मुकाबला चल रहता है। इसलिए राहुल मैंने कहा था कि पुट योर बेल एंड गेट रेडी फॉर फ्लाई, हवा में सफर के लिए तैयार हो जाए। और ये सफर मैदान के ऊपर, डगआउट में जो खिलाड़ी बैठे थे वो खड़े हो चुके, हमारे रोमते खड़े हो चुके, मैदान में आग लग चुके। और क्या मुकाबला मैदान के ऊपर। मैं तारीफ करूंगा रोहन की। ये देखिए दर्शक, ये दर्शक इस मैदान में आज का लुत्फ उठाते हुए। 2 गेंदे और 3 रन की आवश्यकता। तारीफ करूंगा मैं रोहन कहने की, क्या लाजवाब बल्लेबाजी की, अपने आत्मविश्वास को टस से मस नहीं होने दिया, और क्या खेल करे मैदान के ऊपर। ये देखिए दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए। ये रौनक है, ये शान है हमारे प्रतियोगिता की। जबरदस्त क्रिकेट टूर्नामेंट। 16,000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत, आणि इकडे 14 स्टँडमध्ये बसायला जागा नाहीये। अक्षरशः सुंदर क्रिकेट टूर्नामेंट, आणि काय आपल्याला सामना पाहायला मिळतो। दोन्ही टीमना अक्षरशः इकडे मेहनत केलेली आहे, अक्षरशः इकडे घाम गाळलेला आहे। मात्र या मॅच मध्ये एक्झॅक्ट कोण जिंकेल हा मोठा प्रश्नचिन्ह। मात्र विजय मयूर दादांचा आहे, आणि प्रतीक दादा पिसेकरचा हा विजय आहे। ज्या अनुषंगाने क्राऊड बघतो आपण आता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये नोंद होईल या चषकाची। अनुषंगाने क्रिकेट टूर्नामेंट पाहायला मिळते। जबरदस्त सामना। 2 गेंदे 3 रन, लाजवाब मुकाबला मैदान पर।
और ये डॉट गेन अब क्या होगा मैदान के अंदर। वाह भाई वाह, क्या मुकाबला मैदान के ऊपर। अब 1 गेंद 3 रन, 2 आएंगे तो सुपर ओवर। क्या राहुल, इस मैदान के ऊपर हम सुपर ओवर देखने जा रहे हैं और ये क्राउड को देख रहा है, ऐसा लग रहा है कि ये मुकाबला वर्ल्ड कप का वानखेडे स्टेडियम में हो रहा है। डेफिनेटली पैसा पूर्ण वसूल झालेला आहे आणि प्रेक्षकांची गर्दी बघा, गर्दी आणि गर्दी पाहायला मिळते। 1 चेंडू 2 धावेची गरज आहे, 3 धावेची गरज आहे, 2 बनवल्या तर आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळते। सुपर ओव्हर बघायचे आहे की प्रेक्षकांना, हा मोठा प्रश्नचिन्ह। मात्र या मॅच मध्ये काय होईल। 1 बॉल 3 ची गरज, जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो। यावेळेचा चेंडू सुंदर आणि इकडे बघतो आपण विजय मिळवत असताना 2 धावेने हा विजय संपादन केलेला आहे टीम टेंबवलीना। अभिनंदन टेंबवलीने हाडला घोरसई या सीझन। सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय। खरं तर आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे, परंतु आपण प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान इथे करतोय, कारण अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान